हा कायम सगळ्यांचं भलं बघतो, चांगला माणूस आहे. मग त्याला आवडलेली मुलगी का मिळू रे? देव इतका वाईट का वागतोय? तू शांत हो बरं, रडायचा थांबा ते. सत्तू असं इमोशनल होऊन कसं चाललं? सत्तू म्हणजे आनंद, सत्तू म्हणजे धमाल, असं आहे ना? असं कसं चालेल? आणि मी म्हणालोय ना दीपिका मॅडमला, मी वाट बघेन तुमची. बघू देत मला वाट. इंद्रा, या वाट बघण्याची तुला जास्त वाट बघावी लागली ना तर या वाटची मी वाटच लावीन, सांगून ठेवतोय. बर ठीक आहे, आपण दोघं मिळून वाट लावू. लागलं? दीपू तू बस ग बाळा, तुझे हात भरून आले असतील, बस. अगं ठीक आहे, तुला बरं वाटतंय ना? मला बरंच वाटतंय, पण आज सगळी कामं तुझ्यावर आणि ताईवर पडली आहेत ना, मग हात दुखत असतील ना बाळा? ठीक आहे आई. दीपू मला एक गोष्ट सांग, तुझे ते बँकेतले इंद्राजी आहेत ना, त्यांनी तुला एवढी मोठी मदत का केली ग? म्हणजे 5 लाख रुपये ही काही लहान रक्कम नाहीये अगं. नातेवाईक सुद्धा आजच्या काळात वेळेला मदतीला येत नाही, मग यांनी तर तुझ्यावरचा अफरातफरीचा आरोप स्वतःवर घेतला, 5 लाख रुपये भरले. एखादा माणूस उगाच असं सगळं का करेल? अगं आई, इंद्राजी माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहेत आणि ते सगळ्यांना मदत करतात, त्यांचा स्वभाव आहे. त्यात आमची तर चांगली ओळख आहे, मैत्री आहे, म्हणून केली असेल ना मदत मला. मैत्रीच का आणखी काही? दीपू, फक्त माणुसकीच्या नात्याने किंवा मैत्रीच्या नात्याने ही मदत केली आहे का तुमच्यात काही वेगळं नातं? आई, लपवून ठेवावं असं काही नाहीये आमच्यात. कदाचित आमचं नातं मैत्री पलीकडे आहे, म्हणजे आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर वाटतो, पण मला त्या नात्याला कोणतं नावाचं लेबल द्यायचं नाही. कारण एकदा का लेबल दिलं ना की मग त्याप्रमाणे वागण्याच्या अपेक्षा निर्माण होतात आणि कधी कधी परिस्थिती आपल्याला तसं नाही वागू देत आणि मग ते नातं नष्ट होऊ शकतं. आई, मी बघते आईच. दीपू, त्या गुंडांपासून दूर राहा जरा. त्याला म्हणावं वेळी अवेळी फोन करू नकोस. तुझं जे काय कर्ज आहे ते आम्ही फेडून टाकू. हॅलो, कशात मॅडम? मी बरी आहे.
मॅडम आज आपण जे बोललो त्याचा तुम्हाला राग तर नाही ना आला? नाही, मी तर तो प्रसंग विसरले सुद्धा. मॅडम तुम्ही जे बोलला ते माझ्या मनावर कोरलं गेलं. मी आणि आपलं नातं तुम्हाला शक्य असेल तोपर्यंत तुमची वाट बघणार आहे. तो दिवस कधी ना कधी तरी येईलच ना मॅडम. मॅडम प्लीज प्लीज कारण तरी सांगा ना. तुमच्या डोळ्यात दिसलेलं मनात असलेलं प्रेम तुम्ही ओठावर का नाही आणू शकत आहात? सांगा ना मॅडम. इंग्रजी काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात आणि बऱ्याचदा ना परिस्थिती आपल्याला अनेक न पटणारे निर्णय घ्यायला भाग पडते. मॅडम अशी काय परिस्थिती आहे ते तुम्ही मला सांगून तर बघा. मी स्वतः बदलेन ती परिस्थिती. मग तर झालं. माणूस फक्त परिस्थितीचा गुलाम असतो. तो फक्त तिच्या समोर झुकू शकतो, तिला बदलू शकत नाही. मॅडम रडताय ना तुम्ही? तुमचा हात कसा आहे? अजूनही एकटाच आहे. एका हाताची वाट बघतोय. इंद्राजी, तुम्ही रडता? हे बघा प्लीज, तुम्ही रडू नका ना प्लीज. मी रडत नाहीये मॅडम. कारण आज जर इंद्रा रडला ना तर हे आकाश देखील रडेल आणि अवकाळी पाऊस येईल या शहरात. इंद्राजी, आज मी कोसळतोय मॅडम, पाऊस बनून. आज मला अडवू नका. कोसळू दे. थांबवू नका मला. कोसळू द्या प्लीज. बटाट्यांची रेसिपी. मंचली मुक्ता या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला या बटाट्यांच्या कुस्कुऱ्याची रेसिपी सांगणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चाट मसाला. मुक्ते, काय अक्कल आहे की नाही तुला? अगं काही कळतं की नाही? बाथरूम ओलं होतं, मी घसरले असते. आई मी इन्फ्लुएन्सर आहे ना. काय आहे आई? मी नंतर सांगते. मी लाईव्ह आहे. लाईव्ह. लाईव्ह काय? क्रिकेट असते तशी लाईव्ह. या होत्या आमच्या आई साहेब. व्यत्ययासाठी क्षमस्व. तर आपण रेसिपी करतोय कुस्कुऱ्या बटाट्यांची. त्यासाठी काय लागणार आहे मी तुम्हाला झटपट सांगते. यासाठी लागणार आहे चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि फरसाण. तर हे कसं करायचं मी तुम्हाला सांगते. तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी ऑलरेडी बटाट्याचा कुस्कुरा केलेला आहे.
याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकणार आहे, चवीनुसार मीठ आणि फरसाण. हा, आणि हे मिश्रण मी एकजीव करणार आहे. हे एकजीव केलं आणि चाट मसाला जेव्हा त्या स्मॅश पोटॅटो मध्ये जातो ना, तेव्हा कमाल आणि अप्रतिम लागतो. इट्स यम. आणि त्यानंतर गार्निश साठी मी अजून थोडंसं फरसाण टाकणार आहे. तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, पण मी फरसाण टाकते कारण ते क्रिस्पी कमाल. तर ही रेसिपी तयार आहे खास तुमच्यासाठी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तोपर्यंत फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करा. सायनिंग ऑफ, तुमची लाडकी मंचिली मुक्ता. कसं झालं लाईव्ह? किती व्ह्यूज झाले? मला सांग, ही रेसिपी आहे? हो, ट्राय कर ना. नाही, नको नको, माझा उपवास आहे. अरे बटाटा आहे, उपवासाला चालतो. तर तू कशी वाटली? मस्त आहे. बघ आता मिलियन व्ह्यूज येणार. इंद्रा, काय रे, वाजले बघ किती. ऑफिसला नाही जायचं का तुला? माझा मूड नाही आई. मूड नसायला काय होतंय? उठ उठ उठ, असं नाही करायचं. उठ उठ उठ. आई, आई काहीच करायची इच्छा होत नाहीये. ठीक आहे, माझं कुठेच मन लागत नाही आई. मन न लागून कसं चालेल? मनाला समजवायला पाहिजे इंद्रा. कालचा दिवस खराब गेला म्हणून उद्याचाही दिवस खराब जाईल असं नसतं ना रे. आणि काल आपण हरलो तरी सुद्धा उद्या आपण जिंकणारच या विश्वासाने पुढे जायचं. आणि आजचा दिवस आनंदाने जगायचा. हो, आज आनंदात जगायचा. फक्त तू एक काम कर, दीपिकाचा आणि तुझा विषय ना तो माझ्यावर सोपव. मी बघते काय करायचं ते. म्हणजे काय करणार आहेस तू? ते मी तुला का सांगू? आणि मी सांगत नसते, मी करून दाखवत असते. तू फक्त एक काम कर, तुझा तो SP बँकेचा मॅनेजर सोनटक्के तुझा मित्र आहे ना? हो. हा, मग त्याला फोन कर आणि त्याला सांग दीपिकाला आज हाफ डे द्यायला. काय? हे आई, काही काय? तू गप्प बस. हा, मी जे सांगते तेवढं कर, कळलं? पुढचं बघते मी काय करायचं ते. आई, हे मला ऐकायचं नाही. हे काय कसलं आई? अगं आई, आता हाफ डे दीपिका मॅडम. दीपिका मॅडम हाफ डे. ऐक सोनटक्के, दहा 12 आणि आई आई लाडूच आणले असते ना आता. बघून नाही चालतंय का ग तुला? अगं तू समोर बघून चालायचंस ना. माझ्या आता केवढी जड बादली होती. हो. हे लाडू कोणासाठी? कसले लाडू आहेत? डिंकाचे लाडू आहे दीदीसाठी. काय हो, पुसून घ्या ते. कसं करून ठेवलंय सगळं. अहो अहो डिंकाचे लाडू केले. शाळेत जाता जाता कानविंद्यांकडे जाऊन तेवढं दीदीला द्याल का? इथे ठेवते. बरं, चहा टाकू? हो. दीपू, हा बाबा. तुझ्या साहेबाचा फोन आहे. मावा सोनटक्के. हा सर. हा, सुप्रभात देशपांडे बाई, कशा आहात?
मी बरी आहे. का? हो ते असणारच आहे. पण बहिणीच्या लग्नामध्ये खूप धावपळ आणि दगदग झाली असेल ना तुमची प्रचंड. नाही सर, असं काही नाही. हो का? नाही झाली. मी काय म्हणतो देशपांडे भाई, तुम्ही आज दुपारी लंच नंतर या ऑफिसला हाफ डे. म्हणजे घरी आराम करा आणि मग या. का? पण का? हा ते आज बँकेमध्ये रिकव्हरीचं काही कामच नाहीये ना, आणि लंचच्या आधी तर काहीच नाहीये. त्यामुळे घरी निवांत आराम करा, ताडून द्या आणि मग या ऑफिसला हाफ डे येऊन. नाही सर, पण माझी पण काही कामं आहेत ना. रिकव्हरीचे रिपोर्ट्स बनवायचे आहेत, काही कस्टमर्सना कॉल्स करायचे आहेत, सो ते मी करूच शकते ना. हो का? पण कसं आहे देशपांडे भाई, ब्रँच मॅनेजर म्हणून माझ्या काही स्पेशल जबाबदाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये स्टाफची विचारपूस करणे, स्टाफची काळजी घेणे, या पण खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. तर त्याच अनुषंगाने आणि त्याच अधिकाराने मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आज लंच नंतर बँकेमध्ये या. इट्स अन ऑर्डर. चहा झाला का ग? होतोय. हॅलो दीपिका, मी बोलतेय, इंद्राची आई. ओळखलंस का? हो काकू, ओळखलं. कशा आहात? मी मस्त आहे. बरं ऐक ना, तुझ्याकडे ना जरा काम होतं माझं. मला शॉपिंगला जायचंय, तर तू येऊ शकशील का माझ्या बरोबर? म्हणजे तुझा रंगाचा चॉईस चांगला आहे ना, म्हणून विचारतेय. काय ग? नाही म्हणजे जमणार नाहीये का? म्हणजे बिझी आहेस का तू? तर ठीक आहे, मी काहीतरी बघते मग. नाही, जमेल. म्हणजे आता सकाळच्या वेळेस असेल तर जमेल. हो अगं, आमचंही सकाळचंच ठरलंय. मग भेटूया तासाभरात. कुठे? छाया चौकात भेटूया. तिथे समोरच एक माझ्या ओळखीचं दुकान आहे, तिथे जाऊ शॉपिंगला. मग 10:30 पर्यंत. ठीक आहे. बरं, मी वाट बघते तुझी. ठीक आहे. सोनटक्के सरांचा फोन येऊन गेल्यावर लगेच जयश्री काकूंचा फोन. आणि काय म्हणाल्या त्या? की सकाळचंच ठरलंय. म्हणजे इंद्राजी नाही, पण इंद्राजी आईंसमोर सोनटक्के सरांचा विषय का काढतील? बाबा निघते. आई निघते. हो, सावकाश जा ग. हो. अहो चहा. काय 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 झालं आई? कोण आहे? अगं बघ ना. काय काय लिहिलंय का त्याच्यात? काय नाही, रिकामी आहे. अगं काय चाललंय का? कोण व्रात्यपणा करतोय? हा मूर्ख सगळे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? थांब थांब. कोण आहे? काय करतोय? मनोहर, काय हो? साळगावचा नंबर आहे आपल्या डायरीमध्ये. हो. त्याला धडा शिकवायला मला साळगावकरचीच मदत घ्यावी लागेल बहुतेक.